हवामानशास्त्र विभागानं संपूर्ण महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असून राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हा फेब्रुवारी महिन्यासाठी दिलेला आहे. हा अंदाज हवामानशास्त्र विभाग म्हणजेच IMD न दिलेला आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की पुढच्या काळात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे, म्हणजेच तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर कमी पावसाचा अंदाज सुद्धा या फेब्रुवारी महिन्यात वर्तवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिना काहीसा दिलासादायक ठरेल, ज्याच्यामध्ये फार काही अवकाळी किंवा मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आपल्याकडे नाहीये. फेब्रुवारी महिन्यातील तापमान आणि पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी शनिवारी म्हणजेच 31 जानेवारी रोजी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये वर्तवलेला आहे. जानेवारी महिन्यात राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामानासह वादळी पावसानं आपल्याला हजेरी लावल्याचं मागच्या काही काळामध्ये पाहायला मिळालं. विशेषतः उत्तर मध्य महाराष्ट्रात धुळे असेल, जळगाव असेल, नाशिक असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट ही या काळामध्ये झालेली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा आणि कांदा त्यासोबतच इतर जी पिकं आहेत त्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. ज्वारीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांची एक चिंता काहीशी वाढलेली होती.